विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण इंटिग्रेशन, शॉर्टकट ट्रिक्स बघता बघता 13व्या व्हिडिओ पर्यंत पोहोचलोय बाळांनो. पण सगळ्यात इम्पॉर्टंट काय, की याच्या अगोदर जे 12 व्हिडिओ झालेले आहेत, त्यात मी 12 शॉर्टकट्स तुम्हाला दिलेत. त्याची रोज रिव्हिजन करताय की नाही करत सांगा. जर करत नसाल, तर मग चुकतंय. नुसतं एकदा व्हिडिओ बघून होणार नाहीये. वेळ न घालवता इमिडिएटली मी लेक्चरला सुरुवात करणार आहे. बघा आजचा जो शॉर्टकट आहे ना, तसा शॉर्टकट नाहीये तो. जे हुशार मुलं आहेत त्यांना माहिती आहे त्यांना येतंय ते. पण बरीचशी मुलं अशी आहेत, की ज्यांना हा काही गोष्टी माहितीच नाहीयेत. मी तुम्हाला सांगतो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत आणि हे 7 प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मला 10 सेकंद वेळ लागणार आहे. इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम आहेत. 7 प्रॉब्लेम आहेत, पण मला वेळ किती लागणार आहे? 10 सेकंद. होय. 7 प्रॉब्लेम 10 सेकंद. सुरुवात करतोय मी. आता सुरुवात केल्या-केल्या तुम्हाला कळणार आहे, की चाललंय काय? बघा, मी आय म्हणजे इंटिग्रेशन इक्वॉल्स टू असं लिहितो एफ ऑफ एक्स डीएक्स. चला, इंटिग्रेशन इक्वॉल्स टू एफ ऑफ एक्स डीएक्स. या इंटिग्रेशनचं आन्सर डायरेक्टली 0 येतं इफ फंक्शन इज ऑड असेल तर. तर इव्हन नंबर, ऑड नंबर ही कन्सेप्ट डोक्यातून काढून टाका. एखादं फंक्शन इव्हन आहे का ऑड आहे ओळखायचं कसं मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल मी दिलेलं फंक्शन एफ ऑफ एक्स साइन एक्स घेतो. ओके. आता हे दिलेलं फंक्शन आहे त्याचं इंटिग्रेशन तुम्हाला काढायचं आहे. लिमिट तुम्हाला हो लिमिट मायनस ए टू प्लस आहे बरं का बाळांनो. ही सगळ्यात महत्वाची कंडिशन आहे. की लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट मध्ये फक्त साइन मध्ये फरक आहे. मायनस टू प्लस म्हणजे मायनस टू प्लस टू किंवा मायनस पाय बाय टू प्लस पाय बाय टू मायनस पाय बाय फोर प्लस पाय बाय फोर हे दिसलं की समजायचंय तुम्ही की तो त्या टाईपचा क्वेश्चन आहे. बर, एखादं फंक्शन इव्हन आहे का ऑड आहे हे ओळखण्यासाठी जिथं जिथं एक्स आहे तिथं मायनस एक्स पुट करायचं. कळालं का? जिथं जिथं एक्स आहे तिथं मायनस एक्स पुट करा. मग साइन एक्सच्या ठिकाणी मायनस एक्स पुट केलं. पण तुम्हाला ही पण प्रॉपर्टी माहिती पाहिजे की साइन मायनस एक्सची व्हॅल्यू मायनस साइन एक्स असते. ओके. म्हणजे मला एफ ऑफ मायनस एक्सची व्हॅल्यू मायनस साइन एक्स मिळाली. अरे पण साइन एक्स म्हणजे तुमचं फंक्शन होतं ना. मग अशा रीतीनं मला काय मिळालं? मला मिळालं निगेटिव्ह साइन. ओके. व्हॅल्यू तीच मिळाली. साइन फंक्शन होतं, साइनच मिळालं, पण चिन्ह बदललं. मग हे ऑड फंक्शन आहे. आणि ऑड आहे ना, आन्सर 0. मग सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आन्सर 0च येणार आहेत. 0च येणार आहेत. पण थांबा. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला आता एक-एक फंक्शन देतो बरं का बाळांनो. समजा फंक्शन आहे एक्स क्यूब. काय फंक्शन आहे? एक्स क्यूब. चला, एक्सच्या ठिकाणी मायनस एक्स पुट करा. मग इथं मायनस एक्सचा क्यूब होईल. निगेटिव्हचा क्यूब निगेटिव्ह असतो म्हणजे मला एफ ऑफ मायनस एक्स व्हॅल्यू मायनस एफ ऑफ एक्स मिळाली. मग हे ऑड फंक्शन आहे. मग असे ऑड फंक्शन कुठले कुठले आहेत? एक्स सुद्धा ऑड फंक्शन आहे. एक्स क्यूब ऑड फंक्शन आहे आणि अजून एक फेवरेट ऑड फंक्शन असं आहे लॉग 1 मायनस एक्स 1 प्लस एक्स. हे ऑडच आहे का? एक्सच्या ठिकाणी जर मी मायनस एक्स पुट केलं तर या मायनसचं प्लस होईल आणि या प्लसचं काय होईल? मायनस होईल. पण लॉगची प्रॉपर्टी काय असते बघा, नीट लक्ष द्या. समजा बघा, मी काय म्हणतो नीट लक्ष द्या आता. एक्सच्या ठिकाणी मायनस एक्स पुट केलं मायनस एक्सचं प्लस एक्स झालं. एक्सच्या ठिकाणी मायनस पुट केलं प्लसचं मायनस झालं. बरोबर आहे. पण लॉगची अशी एक प्रॉपर्टी आहे, मी बाहेरचं साइन चेंज केलं आत रेसिप्रोकल होतं. 1 मायनस एक्स वर गेलं, 1 प्लस एक्स खाली आलं. मिळालं का फंक्शन परत? म्हणजे लॉग असं कुठं दिसला की ऑड फंक्शन आहे. एक्स क्यूब दिसलं, ऑड फंक्शन आहे. एक्स ऑड आहे, साइन एक्स ऑड आहे. ऑड फंक्शन ओळखायचं कसं? बेसिक तर मी तर सांगितलं. कसं ओळखायचं सांगा? एक्सच्या ठिकाणी काय पुट करणार? मायनस एक्स. ओके, इथपर्यंत कळाले तुम्हाला? समजलंय? मग चला पहिल्या प्रॉब्लेमकडे जाऊया. अरे हे सर इव्हन फंक्शन, ऑड फंक्शन आहे. इथे तर कुठे प्लस मायनस फरक आहे. मी तुम्हाला दाखवतो आता लक्ष द्या. सोडवून दाखवतोय त्यामुळे वेळ लागणार आहे. तसं याचा आन्सर आपल्याला माहितीच आहे 0 येणार आहे. सांगतो कसं. ओके. लॉग 1/2 मी तर तुम्हाला काय बोललो रे? इथलं साइन चेंज केलं तर आत रेसिप्रोकल होणार. करा की. लॉग 1/2 इथलं साइन चेंज करा. मग आत रेसिप्रोकल होणार. मग 1/2 चा रेसिप्रोकल 2/1 पण बाय 1 कोण लिहितंय? 2 लिहिणार आपण. 1 लिहायची गरज नाहीये. आले का सेम व्हॅल्यू? खाली मायनस वरती प्लस. आपण चेक करायचं फंक्शन कोण आहे? साइन फंक्शन आहे. इथं कोण आहे? ई रेस टू एक्स मायनस 1, ई रेस टू एक्स प्लस 1 आणि डीएक्स. तुम्हाला समजावं म्हणून बेसिक पासून मी वेळ लावतोय. नाहीतर उत्तर आपल्याला अगोदरच कळालं बरं का लक्षात घ्या. सांगतो.
आता तुमचं फंक्शन कोण आहे? साइन काय दिलं त्यांनी? ई रेस टू एक्स प्लस 1 अपॉन ई रेस टू एक्स आणि -1. चला ठीक आहे. इव्हन फंक्शन आहे का ऑड फंक्शन ओळखण्यासाठी एक्सच्या ठिकाणी -x व्हॅल्यू पुट करूया. ओके. म्हणजे मला इथं काय मिळालं? साइन एक्सच्या ठिकाणी -x, एक्सच्या ठिकाणी -x. पण सर काय कळेना ह्याचं काय फंक्शन आहे ते. आता सगळ्यात महत्वाचं, मी ई रेस टू -x ला जर ई रेस टू प्लस एक्स न मल्टिप्लाय केलं तर ई रेस टू 0 होईल. x - x 0 होणार आणि कुठल्याही नंबरला रेस टू 0 असेल तर 1 येतं बाळांनो. म्हणजे याचा आन्सर 1 येणार. मला मी काय करतोय बघा. मी प्रत्येक टर्मला ई रेस टू एक्स न मल्टिप्लाय करतो. मग ई रेस टू -x ला ई रेस टू एक्स न मल्टिप्लाय केले की 1 येतं. प्रूव्ह करून दाखवलं होतं. चला याला याला तुम्ही मल्टिप्लाय करा ई रेस टू एक्स न. कशानं मल्टिप्लाय करणार तुम्ही? ई रेस टू एक्स न लक्षात घ्या. ओके -1 इथं मध्ये माझं लिहायचं राहिलं बरं का भाऊ. मी -1 आहे चुकून मी वरती प्लस उलट-सुलट लिहिलं होतं बरं का बाळांनो. समजून घ्या. मी जरा करेक्शन करू का रे इथं? समजून घ्या बरं का प्लीज बाळांनो. तिथं देताना त्यांनी मायनस दिलं होतं. मी चुकून इथं प्लस दिलं होतं. हे मायनस आहे बरं का. इथं प्लस दिलं होतं. हे मायनस आहे, खाली प्लस आहे. बरं, म्हणजे मला 1 मिळालं. मी प्रत्येकाला ई रेस टू एक्स न मल्टिप्लाय करतोय हां. हिला ई रेस टू एक्स न मल्टिप्लाय करा 1 आलं. याला ई रेस टू एक्स न मल्टिप्लाय करा. इथं 1 येणार. याला ई रेस टू एक्स न मल्टिप्लाय करा. तर काय करा, की तुम्ही याच्यातून न्यूमरेटर मधून मायनस साइन कॉमन काढा. न्यूमरेटर मधून मायनस साइन कॉमन काढलं की चिन्ह बदलणार. या मायनसचं प्लस होईल आणि या प्लसचं काय होईल? मायनस होणार. लक्षात घ्या. आलं का? मगाशी मी तुम्हाला दिलं होतं. साइन मायनस एक्स ची व्हॅल्यू मायनस साइन एक्स असते. मग साइन मायनस व्हॅल्यू मायनस साइन बाहेर येणार. मायनस साइन बाहेर आलं की हे ऑड फंक्शन आहे. ऑड म्हणल्यावर याचा आन्सर काय येणार आहे? 0. 2025 लेटेस्ट पेपर मधला प्रश्न आहे. 0 आन्सर येणार. पुढे बघा. वेळ लागणार नाही. -3 टू +3 आहे. हे जाऊ दे इव्हन फंक्शन आहे. पण साइन रेस टू -7 आहे. आता ऐका. साइन एक्स ऑड आहे. पण साइन स्क्वेअर एक्स इव्हन फंक्शन आहे का? मी एक्सच्या ठिकाणी -x पुट केलं की मला मायनस साइन मिळेल की. मला असं मिळेल मायनस साइन एक्स. अरे पण स्क्वेअर केलं की ते परत पॉझिटिव्ह होणार ना. निगेटिव्ह राहत नाही म्हणून ते इव्हन आहे. पण साइन रेस टू 3 आलं, साइन रेस टू 5 आलं, साइन रेस टू 7 आलं की ते ऑड फंक्शन येतंय. म्हणल्यावर हे ऑड आहे. आन्सर 0 येणार. पुढं लॉग आत्ताच मी तुम्हाला सांगतो -5 टू +5 फंक्शन कोण आहे ते बघा. लॉग फंक्शन आहे लॉग 7 - x 7 + x. आता मी एफ ऑफ एक्सच्या ठिकाणी -x पुट करतो. मग त्यामुळं या मायनसचं प्लस होणार. खाली प्लसचं मायनस लॉगची प्रॉपर्टी. बाहेरचं साइन चेंज करा. आत रेसिप्रोकल होणार. 7 - x वर 7 + x खाली म्हणजे मला फंक्शन परत मिळालं. पण बाहेर मायनस साइन आलं म्हणजे ते ऑड आहे. आन्सर 0. 2020 चा क्वेश्चन आहे पण परीक्षेत आलेला आहे. चला एक्स क्यूब ऑड आहे 0. एक्स क्यूब एक्स दोन्ही ऑड आहेत. आन्सर 0 येणार. 2 प्लस साइन लॉग आहे लॉग. लॉगला मी आत्ता सांगितलं तसंच होतं. कारण थीटाच्या ठिकाणी तुम्ही मायनस थीटा पुट केलं. तर पहिल्यांदा हे प्लसचं मायनस होईल. या मायनसचं प्लस होईल. पण लॉगच्या बाहेर मायनस आणलं की त्याचा रेसिप्रोकल होणार. त्यामुळे आन्सर काय येणार आहे? 0 येणार आहे. एक्स क्यूब ऑड आहे. आन्सर काय येणार आहे? 0 बाळांनो. आणि अशा रीतीनं तुम्हाला एक टाइप कळालाय बाळांनो. पण टाइप कळालाय पण ठीक आहे बाळांनो, टाइप कळालाय पण मी तुम्हाला सांगतो, टाइप जरी तुम्हाला कळालाय तरी मी तुमच्यासाठी काय करतोय बघा, थोडासा मी तुम्हाला दाखवून देणार आहे, की मुलं फसतात कुठं. 1 मिनिट मला शोधायला वेळ लागेल बरं का फक्त. जास्त वेळ लागणार नाहीये. 1च मिनिटं वेळ लागणार आहे. कारण ते गणित तुम्हाला न्यूमेरिकल देणं फार, फार, फार गरजेचं आहे. खूपच इम्पोर्टंट आहे. बघा, मी हे जे पी-वाय-क्यूज शोधतोय ना, हे तुम्हाला करायचंय बाळांनो, तुम्हाला. एखादा टाइप, एखादा शॉर्टकट मी तुम्हाला शिकवल्यानंतर इमिडिएटली तुम्ही वाय लर्न असेल, एक्झाम गोल असेल, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, ओके, ओके, आन्सर अँड मला तो प्रॉब्लेम शोधून तुम्हाला दाखवायचाच आहे. ओके. हां, 1 सेकंद थांबा फक्त. मला तो प्रॉब्लेम तुम्हाला द्यायचा आहे. असं शोधायला गेलो की पटकन सापडत नाही लक्षात घ्या. मग मी तुम्हाला एक प्रॉब्लेम तयारच करून दाखवतो बरं का. आता जस्ट मी शोधतोय बरं का आणि असं शोधायला लागलं की नाही, तुम्हाला ना थोडासा वेळ जातोय असं वाटतंय. ठीक आहे चला मी दाखवतो माझं मीच बघू. थोडंसं बघतो मी थोडंसं ओके. पट-पट बघताना मिस होतंय असं वाटतंय. तर ठीक आहे मीच तुम्हाला देतो. समजा 0 टू सॉरी
-4 टू +4 दिलंय आणि इथं दिलंय 2x - 5 dx. ओके. बघा, या केसमध्ये इथं -4 टू +4 दिलंय, पण इथं तुम्ही इव्हन ऑड आहे का चेक करू नका बाळांनो, नको. ह्याचा शॉर्टकट मी तुम्हाला शिकवलाय आपल्या अगोदरच्या सीरीजमध्ये. अप्पर लिमिट पुट करा, जी व्हॅल्यू त्याचा स्क्वेअर करा, प्लस लोअर लिमिट पुट करा, जे काय आहे त्याचं स्क्वेअर करा, डिव्हाइड बाय एक्सच्या कोएफिशियंटची डबल. मग तुम्हाला मी सांगतो म्हणजे इथं लोअर लिमिट, अप्पर लिमिट -4 टू +4 होतं. म्हणून ऑड फंक्शन शोधायची काही गरज नाहीये, लक्षात घ्या. मग आता मला सांगा, आपलं 13वं लेक्चर झालं. ओके. याच्यामध्ये आपण ऑड फंक्शन हा एक शॉर्टकट पकडलाय आपण. पुस्तकातले पण सगळे प्रॉब्लेम बघितले आपण. ओके. पी-वाय-क्यू सगळे तुम्ही सॉल्व्ह केले. 2025 ला लेटेस्ट क्वेशन्स आलेत. मग इथं इंटिग्रेशनचा कुठे आपण काय वापर केला? इंटिग्रेशनचा फॉर्म्युला तरी बघितलाय का आपण? नाहीये. मग कशाला भीती बाळगताय? 13 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवले शॉर्टकट्स आहेत. ते शॉर्टकट्स वापरून आपण 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, ते पण इंटिग्रेशनचे. आणि तुम्ही जर एरिया अंडर कर्व्ह आपला रँकर्स कोर्सवरचा व्हिडिओ बघितला, तर विथिन सेकंड आन्सर्स आहेत सगळे, लक्षात घ्या. एरिया अंडर कर्व्ह जिथं पानभर मोठं उत्तर आहे, 10 सेकंदात आपल्याला उत्तर मिळतंय. मग तुम्ही आपला चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. ऑल द बेस्ट.